की तुम्हाला जर शिवाजी महाराजांचा विचार महत्त्वाचा वाटत असेल तर तुम्ही प्रबोधनकारांच्या शिवाजीकडे गेलं पाहिजे, बाळासाहेबांच्या शिवाजीकडे जाऊन काही उपयोग नाही. बाळासाहेबांच्या शिवाजीच्या नावाचा वापर करून तुम्ही 92च्या दंगली केल्या आणि गुजरात्यांना त्यावेळेला संरक्षण तुम्ही दिलं आणि गुजराती तेव्हा असं म्हणले की नाही मराठी लोक आमचे प्रोटेक्टर आहेत. आज तुम्ही मुंबईत जा, आज त्याच प्रोटेक्टर मराठी लोकांना इमारतीमध्ये घरं मिळू नयेत याच्यासाठी जैन मारवाड्यांनी कंबर कसली आहे. कारण भांडवलदार ही जमातच अशी आहे की संकटाच्या काळामध्ये ज्याच्याकडं ताकद आहे त्याच्यासोबत बेळामध्ये लपून राहते, पण एकदा का संकट निघून गेलं की ते त्यांची नखं बाहेर काढतात. महाराज तुम्हाला इथं उपयोगी पडले, तेच महाराज ह्यांना गुजरातमध्ये उपयोगी पडले, तेच महाराज ह्यांना इतरत्र उपयोगी पडले. म्हणजे महाराजांचं राजकारण मुसलमान द्वेष्ट आहे, महाराजांचं राजकारण मुसलमानांना विरोध करणार आहे. एवढ्या प्रकारची मांडणी करून देशामध्ये उभी फाळणी करणं या प्रकारचं नॅरेटिव्ह हिंदुत्ववाद्यांनी सेट केलं आहे. याला आपण कसं तोंड देणार आहोत? गांधींवर सापेक्ष प्रेम करणारे लोक आहेत. डावे फावल्या वेळात करतात, गांधीवादी फावल्या वेळात करतात, आंबेडकरवादी फावल्या वेळात करतात. पूर्ण प्रेम करणारा कोण नाही. आंबेडकरांचं तसं नाही. आंबेडकरांसाठी अजून तरी समोरच्याचा गळा धरू शकणारे 4 लोक आहेत आणि त्यातला कोणीही सत्तेत नाही आहे. आपल्या चारोळीकारापासून सगळे कोणीही सत्तेत नाही आहे. त्यामुळे हे जे आहे ना त्यांना बाबासाहेब हायजॅक करताना ती भीती वाटते. शिवाय आणि ते यानंतरच्या काळात तुम्हाला त्यांच्या शिवाजी महाराजांवर प्रेम करायला भाग पाडतील एवढं अपरिहार्य नॅरेटिव्ह तुमच्यावर लादणार आहेत. किंबहुना त्यांनी लादायला घेतलंय. जेनझीने बंड केलं पाहिजे वगैरे. तुम्ही लक्षात घ्या, जेनझीला पण बंड करायला छोटा प्रदेश लागतो. आपला देश एवढा मोठा आहे की आपल्या जेनझीला रेंजच्या बाहेर गेल्यावर काही सापडत नाही. वायफाय लागतं त्यांना, वायफायच्या रेंजच्या बाहेर ते क्रांती करू शकत नाही. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. दुसरं असं आहे की आपलं जे जेनझी आहे त्यांना युक्रेनमध्ये काय चाललंय ह्याच्यात रस आहे, गाझामध्ये काय चाललंय ह्याच्यामध्ये रस आहे, पण तपोवनमध्ये काय चाललंय हे त्यांना सांगावं लागतं, घाटकोपरमध्ये काय चाललंय हे सांगावं लागतं. कोल्हापुरात सगळ्या जागा BJPने जिंकल्यात आणि तरी ते शाहू महाराजांचं शहर आहे. हा मॅडचापपणा आहे, हे त्यांना बसून समजावून सांगावं लागतं. त्यामुळे आपली जी जेनझी आहे ना, आपली जी जेनझी आहे ती सुद्धा लाभले आम्हाचं भाग्य 27 फेब्रुवारीला लावणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसारखीच आहे. रवींद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचं हे पुष्प गुंफण्यासाठी ज्या विविध संघटनांनी मला आमंत्रित केलं आहे त्या सर्व संघटना, विशेषतः आजची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते AISFचे सगळे माझे तरुण मित्र. नाशिकमध्ये गेले काही काळ मी लोकांना भेटण्यासाठी, मराठीच्या कामाच्या प्रसारासाठी आलो आहे. त्यामुळे भेटलेले अनेक मित्र आणि सर्वसामान्य नाशिककर, कैवल्यने माझा परिचय करून दिला. त्याच्या अगोदर मी त्याला असं म्हटलं कार्यक्रमाला येताना की साधारणपणे किती लोक येतात, तर तो मला असं म्हणला की हॉल भरतो पण वक्त्यावर अवलंबून आहे. तर म्हणजे वक्ता बरा आहे असं मीच स्वतःला म्हणायला काही हरकत नाही, कारण हॉल भरलेला दिसतो आहे. त्यामुळे हे पु ल देशपांड्यांच्या भाषेमध्ये सांगायचं तर चटणी बरी वाटावी या प्रकारचं आहे. पण वक्त्याने स्वतः कौतुक करून घेण्याचे दिवस महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. कारण श्रोते शेवटपर्यंत थांबतील आणि थांबलं तर तुमचं कौतुकच करतील याची काही खात्री देता येण्याची सोय नाही आहे. आपण नाशिकमध्ये आहोत, आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, आपण दाभोलकरांच्या नावाने चालणाऱ्या विवेक व्याख्यानमध्ये बोलतो आहोत आणि आपण अशा काळामध्ये बोलतो आहोत जेव्हा विवेकाने आणि विवेकाबद्दल बोलण्याची नितांत गरज आहे. मला जो विषय देण्यात आलेला आहे तो कोण शिवप्रेमी आणि कोण शिवद्रोही असा आहे. त्याचा संदर्भ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या एका आमदाराने एका प्रकाशकाला, प्रशांत आंबीला फोन करून असं म्हटलं की
गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक शिवाजी कोण होता या नावाने का लिहिलं, आणि ते पुस्तकसुद्धा आपल्या आमदारांचं वैचारिक कुपोषण एवढं मोठं आहे की ते पुस्तकसुद्धा त्याच्या वाचनात नाही आलेलं, त्याच्या बायकोच्या वाचनात आलं आहे. हां, म्हणजे त्याच्या म्हणजे ज्ञानाचा स्रोत बाईकडून पुरुषाकडे जाण्याचा पण काळ आला आहे, पण पुरुष शहाणं व्हायचं मागत नाहीत. तर त्याच्याकडे ते पुस्तक आल्यावर त्याच्या एवढंच लक्षात आलं की शिवाजी कोण होता असं म्हणल्यामुळे शिवाजीचा अपमान झालेला आहे. आणि मग अपमान झाल्यानंतर अपमान करणाऱ्या माणसाची आई बहीण काढणं हीच आपली संस्कृती आहे हे त्याच्या नीट लक्षात असल्यामुळे त्याने ते सगळं केलं, व्यवस्थित रेकॉर्ड केलं. आणि तुम्ही त्या आमदाराला पाहिलेलं आहे. म्हणजे टॉवेलवर असणारी जगात दोनच माणसं आहेत, एक रणबीर कपूर आणि दुसरा संजय गायकवाड. त्यातला रणबीर कपूर हा देखणा माणूस आहे, तो चांगला दिसतो, त्याला बघावं असं वाटतं, बायकांना तर वाटतंच पण पुरुषांनाही वाटतं. हा जो माणूस आहे त्याला कोणालाही बघावं असं वाटत नाही, असा हा माणूस तुम्हाला टॉवेलवर तुम्ही त्याला पाहिला असेल. मग त्याने शिवीगाळ केली आणि त्याने ही शिवीगाळ केल्याबद्दल ज्या महान मतदारांनी त्याला निवडून दिलेलं आहे त्याने त्याच्यावर दुग्धाभिषेक केला. म्हणजे आपला आमदार मूर्ख आहे याची 100% खात्री त्या माणसांना होती आणि आपला मतदार 1000% मूर्ख आहे याची 100% खात्री आमदाराला होती. त्यामुळे त्याने तो दुग्धाभिषेक केला. त्यामुळे नंतर काय झालं तर पानसऱ्यांचं ते पुस्तक अधिक वाचलं गेलं, अधिक वाटलं पण गेलं. तुम्ही लक्षात घ्या, वाटलं जाणं आणि वाचलं जाणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण पुरोगामी चळवळीतल्या मंडळींनी ह्याच्यात फार फरक केला पाहिजे, कारण सरकारच्या ग्रंथ निवड समितीकडनं वेगवेगळ्या वाचनालयांना जी पुस्तकं दिली जातात ती वाटली जातात, ती वाचली जातातच असं तुम्हाला खात्रीलायकरित्या सांगता येत नाही. आपल्याला पानसरेंचं पुस्तक वाचलं जाणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे त्यानंतरच्या काळामध्ये बरेच आकडे लोकांच्या पुढं आले की काही लाख प्रती शिवाजी महाराजांवरच्या या पुस्तकाच्या लोकांच्यापर्यंत गेल्या. आता ज्यांनी या पद्धतीची भूमिका मांडली संजय गायकवाडची, सुदैवाने संजय गायकवाडने अशी भूमिका मांडल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातला राज्यकर्ता वर्ग तो बरोबरच म्हणाला आहे. त्याने शिवीगाळ करणं योग्यच होतं असं म्हणालेले नाही आहेत. याचा अर्थ त्यांना त्याचं पटलेलं नाही असं नाही, पण असं पटलेलं आहे असं जाहीरपणे म्हणणं हे महाराष्ट्रात अद्याप पॉलिटिकली करेक्ट मानलं जात नाही. त्यामुळे ते तसं म्हणालेले नाही. पण आपल्याकडे एक असा वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये की ज्यांना शिवाजी महाराजांना नुसतं शिवाजी म्हटलं की तुझ्या वर्गात होते का ते असं म्हणण्याची सवय आहे. छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणल्याशिवाय महाराजांच्याबद्दल आपण पुरेसा आदर दाखवत नाही असं वाटण्याच्या काळामध्ये आपण आज महाराष्ट्रात आहोत. आणि गेल्या 30-40 वर्षामध्ये विशेषतः महाराष्ट्राला हिंदुत्वाच्या राजकारणाची कीड लागल्यानंतर सातत्यानं आपल्याला असं जाणवेल की शिवाजी महाराज नेमकं काय म्हणत होते, शिवाजी महाराजांनी नेमका कोणता विचार मांडला, आणि शिवाजी महाराजांशी डायलॉग करताना तो डायलॉग आपण आपला दोस्त म्हणून करायचा का दैवत म्हणून करायचा याच्याबद्दलची एक स्पष्टता महाराष्ट्रामध्ये नाही आहे. आजच्या माझ्या या मांडणीच्या निमित्ताने मी तो एक प्रयत्न करून पाहणार आहे. आपण साधारणपणे महाराष्ट्रामध्ये कोणाला शिवप्रेमी म्हणतो तर महाराष्ट्रात असा एकही माणूस नसेल की जो जाहीरपणे मी शिवप्रेमी नाही आहे असं म्हणणार आहे, कारण तो जगूच शकणार नाही. म्हणजे समजा एखादा माणूस म्हणला की शिवाजी महाराजांमधल्या मला 99 गोष्टी आवडल्या पण एक गोष्ट आवडली नाही आणि ती ही आहे असं म्हणण्याचं धाडस जर त्या माणसाने केलं तर तो जगणार नाही, त्या माणसाचा अंक चालू शकणार नाही, तो चॅनल चालवत असला तर ते ऑफिस टिकणार नाही. याचं कारण आपण समाज म्हणून शिवाजी महाराजांना बाकी सगळ्या सोडा, किमान काळाच्या मर्यादा असू शकतात हे पण आपण समाज म्हणून मान्य करत नाही. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जे काही बरं वाईट केलं, म्हणजे उदाहरणार्थ रांझ्याच्या पाटलाचा त्यांनी चौरंग केला, त्याचे हातपाय तोडून टाकले. आपल्याकडे कुठलीही बलात्काराची एखादी केस आता पेपरात आली की लोक काय म्हणतात, महाराजांच्या काळातल्या शिक्षा दिल्या पाहिजेत, त्याचा एकतर लिंगविच्छेद केला पाहिजे किंवा त्याचे हातपाय तोडून टाकले पाहिजेत. हे म्हणणाऱ्यांच्यामध्ये भले भले शहाणे लोक आहेत आणि त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपल्याकडं कायद्याचं राज्य आहे,
आणि कायद्याच्या राज्यामध्ये तुम्हाला कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी सुद्धा ड्यू प्रोसेस तुम्हाला फॉलो करावीच लागते. आणि ती जी ड्यू प्रोसेस आहे ती तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात केलीत तर लवकर होईल. उमर खालिदच्या पद्धतीने तुम्ही करत राहिलात तर माणूस आयुष्यातनं उठेल पण प्रोसेस पूर्ण होणार नाही. परंतु तुम्हाला लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रोसेस फॉलोच करावी लागते. महाराजांच्याबद्दल जर आपल्या मनामध्ये प्रेम असेल तर महाराजांनी त्यांच्या काळातली ड्यू प्रोसेस जी काही असेल मध्ययुगीन राजांची ती फॉलो केली असेल. आपण महाराजांचे प्रेमी असू तर समकालीन लोकशाही व्यवस्थेतली ड्यू प्रोसेसच फॉलो केली पाहिजे. तिथे याचे हातपाय तोडा, त्याची गर्दन छाटा, त्याला आभाळात फेकून द्या, या पद्धतीच्या शिक्षा सुचवणं हे माणुसकीला, शहाणपणाला आणि लोकशाही मूल्याला धरून नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रेम व्यक्त करणाऱ्या लोकांच्यामध्ये आपल्याकडे 2-4 प्रकारचे लोक आहेत. एक जे आहेत ते रामदासापासून सुरू होऊन बाबासाहेब पुरंदऱ्यांपर्यंत येणारा पंथ आहे, जो हिंदुत्ववाद्यांचा पंथ आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शिवाजी हा हिंदूंचा राजा आहे, शिवाजीने हिंदू समाजाचं संघटन केलं, नाहीतर इथे सगळ्यांची सुनता झाली असती, अशा प्रकारची धारणा मांडणाऱ्या लोकांचा एक वर्ग आहे. आणि तुम्ही जर पाहिलं, हे मी 2-3 ठिकाणी बोललो आहे आणि मला असं वाटतं की जिथे कलेचं भान असलेले लोक ज्या शहरांमध्ये आहेत त्या शहरामध्ये थोडंसं शिवाजी महाराजांच्या हिंदुत्ववादी प्रेमींच्या सांगीतिक विश्लेषणाचा काहीतरी नीट मागोवा घेतला पाहिजे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या खर्जातल्या आवाजामध्ये शिवकल्याण राजाचीचं जर निवेदन नसतं, लताबाईंच्या आवाजातली गाणी नसती, तर एवढं ते हिंदुत्ववादाचं शिवप्रेमी राजकारण महाराष्ट्रामध्ये पेनिट्रेट झालं असतं का? म्हणजे साधं तुम्ही पहा की ते डीपली पेनिट्रेट होण्याच्या प्रक्रियेमध्ये, म्हणजे जेव्हा रामदासांसारखा माणूस असं म्हणतो की उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, वर्षानुवर्ष आपल्याला ह्या ओळींमध्ये काही प्रॉब्लेम वाटलेला नाही आहे की पाणी उदंड झालं पाहिजे, हे बरोबर आहे, पण स्नानसंध्या करणं हेच पाण्याचं एकमेव उपयुक्त गुण आहे का? शेती करणं हा पाण्याचा उपयोग असू शकतो की नाही? पिण्याचं पाणी हे शेतीचा हा पाण्याचा उपयोग असू शकतो की नाही? पण उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया हा कल्चरल हेजिमॉनिक भाग आहे. म्हणजे कोणाच्यासाठी त्या पाण्याचा उपयोग महत्त्वाचा आहे हे रामदास सांगतात, ते बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या लेखनातनं मांडतात. आणि बाबासाहेब पुरंदरे आपल्याला असं म्हणतात त्यांच्या शिवचरित्रामध्ये, आणखी काय लिहू, शब्द संपले, असं शेवटचं वाक्य आहे त्या राजा शिवछत्रपतीमध्ये. ते झाल्यानंतर भल्या भल्या लोकांना एक प्रकारची भावनिक अत्यानंदाची अवस्था निर्माण झालेली आहे की आता खरंच काही लिहिण्यासारखं नाही आहे. पण त्याच शिवचरित्रामध्ये जेव्हा ते असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लगेच पुतळाबाई सती गेली, इतिहास काय सांगतो? पुतळाबाई त्या दिवशी सती गेलेल्या नाहीत, पुतळाबाई नंतर गेल्या. पण ते ज्या प्रकारचं एक करुण रसातलं इतिहासाचं रंजक वर्णन करतात, त्यामुळे खरं सांगणं, वस्तुस्थिती मांडणं हे शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या मांडणीमध्ये न बसणारं तत्त्व आहे की काय असं वाटावं, अशा प्रकारचं चित्र आहे. आता हे जे आहे हे आपल्याकडे लोकप्रिय कसं झालं? तर हे आपल्याकडे लोकप्रिय होण्यामध्ये रेडिओचा मोठा वाटा आहे, टी व्हीचा मोठा वाटा आहे, आपल्या वर्तमानपत्रांच्या बहुतांश ब्राह्मण संपादकांचा मोठा वाटा आहे. याचं कारण या सगळ्या मंडळींनी शिवाजी महाराजांवर प्रेम करण्याचा हायवे हा आहे, पायवाट दुसरी आहे आणि सर्व्हिस रोड तिसरा आहे, या प्रकारची व्यवस्था लोकांच्या मनामध्ये पक्की केलेली आहे. त्यामुळे ज्या वेळेला पानसरेंच्या सारखा माणूस शिवाजी कोण होता असं म्हणतो, त्यावेळेला बऱ्याच लोकांना हा माणूस शिवाजीवर प्रेमच करणारा नाही, कारण हा शिवाजीला एकेरी बोलतो, हा शिवाजीबद्दल अरे तुरे बोलतो, अशा प्रकारचं चित्र निर्माण करणं सहज शक्य होतं. आणि आपल्या समाजाचा प्रॉब्लेम असा आहे की आपण असं नेहमी म्हणतो की डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर,
पण आपल्या 12-14 कोटी लोकांच्या समाजामध्ये 12-13 कोटी लोक पुस्तकाला त्याच्या कव्हरवरनंच जज करणारे आहेत, कारण आतलं वाचायला कष्ट पडतात. तुम्ही अनेक लोकांच्या घरामध्ये बघा, अगदी शिवाजी कोण होता ज्यांच्या घरामध्ये आहे अशाही लोकांच्या घरामध्ये लोकांनी ते चाळलेलं असेल, वाचलेलं नसेल. आपल्या समाजाने जर पानसरेने लिहिलेलं वाचलं असतं, त्याच्या अगोदर कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजीचा पोवाडा फुल्यांनी 150-200 वर्षापूर्वी लिहिला, तो वाचला असता, पारसनिसांपासून राजवाड्यांपासून शेजवलकरांपर्यंत सगळे शिवाजीला अरेतुरेच म्हणत होते, हे जरा आपल्या लोकांनी नीट पाहिलं असतं तर आज आपल्या समाजामध्ये गोपीचंद पडळकर आणि नितेश राणे हे शिवाजी महाराजांची माहिती सांगणारे प्रवक्ते झाले नसते. आपल्या समाजाच्या वैचारिक दारिद्र्याचं हे लक्षण आहे. आपल्याकडे शिवाजी महाराजांचा विचार मांडणारा जो दुसरा वर्ग आहे तो पुरोगाम्यांचा. एक आता मी पुरोगाम्यांनी मला त्यांच्या व्यासपीठावर बोलावलेलं आहे आणि त्यांच्या व्यासपीठावरनं मी त्यांच्याबद्दल सौम्य क्रिटिकली बोललेलं चालेल ना? हां, कारण काय नाही तर लोक असं म्हणणार तुला बोलवायचं परत तुझं ऐकून पण घ्यायचं. तर पुरोगाम्यांच्या सगळ्या संघटनांनी एकमेकांमध्ये नीट चर्चा करून 149 कार्यक्रम एकत्र केलेत, ही फारच मोठी गोष्ट आहे. मी खरं सांगतो तुम्हाला, सर्व डाव्या पुरोगाम्यांनी एकत्र येऊन हे करणं, कारण मला खूप वर्षापासून असं वाटतं जाहीरपणे म्हणावं की पण जे काही उरलेले समाजवादी आहेत ते मारतील मला म्हणून मी बोलत नाही, ते की समाजवादी साथी गाती अनेक आवाजात, एका आवाजात आहे ते, पण अनेक आवाजात असं समाजवाद्यांचं आपल्याकडे झालं आहे. आणि दिव्य अत्यंत चांगला वारसा असूनही, म्हणजे संयुक्त महाराष्ट्रामध्ये शिवाजी ही इमेजरी ज्यांनी लोकांच्यापर्यंत नेली, म्हणजे प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी जवाहरलाल नेहरू आले तेव्हा त्यांना त्यावेळच्या पोलीस प्रोटेक्शनमध्ये जावं लागलेलं आहे. आणि तेव्हा त्यांना सांगावं लागलं यशवंतराव चव्हाणांना की लोक का निदर्शनं करतायत, आणि तेव्हा चव्हाण असं म्हणालेले आहेत की महाराष्ट्र झालाच पाहिजे आणि मुंबई मिळालीच पाहिजे असं लोक विचारतायत. तेव्हा नेहरूंनी असं म्हटलेलं आहे, पण त्यांना मुंबई कोण देत नाही आहे? तर कुणीतरी नेहरूंना सांगायला पाहिजे होतं, त्यांना थोडे बदाम खायला द्यायला पाहिजे होते की 2 वर्षापूर्वी तुम्हीच नाही म्हणाला होतात. 56 साली, म्हणजे नेहरूंच्याबद्दल एरवी माझ्या मनात आदराची भावना आहे, पण मुंबईसह महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये नेहरूंची भूमिका अत्यंतिक अनुदार होती, अत्यंतिक चुकीची होती. आणि डाव्या पुरोगामी मंडळींनी, समाजवाद्यांनी बाबासाहेबांच्या शेड्यूल्ड कास्ट तो पुतळा प्रतापगडच्या पावसामध्ये टिकतो, बरोबर, आणि तो सिंधुदुर्गाच्या समोरचा पुतळा वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे पडतो. म्हणजे तो पुतळा बनवणारे, त्याची कंत्राटं देणारे लोक उच्च कोटीचा गांजा घेतलेले असल्याशिवाय हे शक्यच नाही आहे. म्हणजे तुम्ही मला सांगा, गेल्या 1000 वर्षामध्ये, 500 वर्षात सिंधुदुर्गावर वारा व्हायला नाही आहे का? वारा काय स्टॉप करून ठेवला होता का? पुतळा आल्यानंतरच गेला आहे. हे सरकारच्या प्रतिनिधींची वाक्य आहेत ही, की वाऱ्याच्या वेगाचा अंदाज आला नाही. वाऱ्याच्या वेगाचा नाही, शिवाजी महाराजांना तुमच्या भ्रष्टाचाराच्या वेगाचा अंदाज आला नाही म्हणून तो पुतळा पडला. तो प्रतापगडच्या पावसामध्ये जो पुतळा टिकून राहिला ना, तो त्या काळात पुतळा बनवणाऱ्या लोकांनी किमान चव्हाण आणि नेहरू आहेत तोपर्यंत पुतळा राहावा म्हणून तो नीट केला आणि नंतरही तो राहिला. आता असं आहे, पुतळा कोणाचा आहे हे मॅटर करत नाही, निविदा कोण काढतंय हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या बद्दलचं जे प्रेम आहे ते निविदेवरचं जेव्हा प्रेम असतं तेव्हा पुतळा दर 10 महिन्यांनी, दर 15 महिन्यांनी केलेला पडू शकतो, किंवा बाबासाहेबांचा असेल तर तयारच होत नाही. कुणाचा केलेला पडतो, कुणाचा तयारच होत नाही. मी जो दुसरा मुद्दा तुम्हाला सांगत होतो त्याच्यामध्ये आपले डावे पुरोगामी समाजवादी या सगळ्यांच्या एका भूमिकेबद्दल मी तुम्हाला सांगतो. मी तुमच्यापैकी काहींना तनिका सरकार माहिती असतील, JNUमधल्या अत्यंत मोठ्या प्राध्यापक आहेत त्या. बऱ्याच वर्षांपूर्वी मी त्यांच्याशी बोलायला गेलो आणि तेव्हा मला त्या असं म्हणाल्या की
शिवाजीच्या राजवटीमध्ये ज्याला आपण कामगार किंवा कष्टकऱ्यांच्या जगण्याच्या प्रश्नांचा मागोवा म्हणतो, तशा प्रकारचा विचार फारसा नव्हता. आता हे इन्फॉर्मल गप्पांमध्ये त्यांनी मांडलेला विचार आहे. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की शिवाजीची राजवट 1648 ते 1680 आहे. मार्क्सचा कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा 1848चा आहे. तुम्ही कसं इमॅजिन करता की शिवाजी महाराजांनी 200 वर्षांच्या पूर्वी मार्क्स जे 1848मध्ये म्हणणार आहे ते म्हटलेलं असावं? तुम्ही उलटा विचार करून शिवाजीने 1648मध्ये जे केलं त्यातल्या काही गोष्टींची सूत्र मार्क्सच्या मॅनिफेस्टोमध्ये सापडतात का हे शोधणं हे इतिहासाला अधिक अनुसरून आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे पठडीबाजपणा ज्या वेळेला येतो कोणत्याही विचारसरणीमध्ये, त्यावेळेला आपण विचारांकडे रिट्रॉस्पेक्टिव्हली पाहतो, पूर्वलक्षी प्रभावाने पाहतो आणि आमच्या एखाद्या विचारवंताने जे म्हटलं आहे तेच मागे इतिहासात शोधलं पाहिजे, सापडलं पाहिजे, अशा प्रकारची एक धारणा लोक करून राहतात. एस.एम. जोशींनी, डांग्यांनी ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढवला आणि शनिवार वाड्यासमोर त्यांची पहिली सभा झाली. तुम्ही मला सांगा, आत्ता महाराष्ट्राचा एकत्रित विचार करणारी कोणतीही सभा शनिवार वाड्यापुढे लोकांना घेता येणं कठीण आहे. याचं कारण शनिवार वाड्यापुढे एखादी सभा हिंदुत्ववाद्यांनाच घेणं सोपं जावं अशा प्रकारचं वातावरण आजच्या महाराष्ट्रात आहे. समाजवाद्यांकडे, डाव्यांकडे अशा प्रकारचा एक स्वतःचा लोकस होता, स्वतःची एक ताकद होती आणि त्यावेळेला त्यांच्यातल्या अनेकांनी शिवाजी महाराजांच्या विचारांची मांडणी अनेक पद्धतींनी केलेली आपल्याला दिसते. आता कॉम्रेड पानसरेंचं जे मांडणं आहे, कॉम्रेड पानसरे हा बैठा कार्यकर्ता नाही आहे. कॉम्रेड पानसरे हा चळवळीमधला, शाहू महाराजांच्या भूमीतला आणि त्यामुळे विविध प्रकारचे संस्कार एकत्रित आलेला कार्यकर्ता आहे. आणि म्हणून कॉम्रेड पानसरेंनी हा जो शिवाजी लोकांच्या पुढे मांडला आहे तो जनसामान्यांचा शिवाजी आहे. हा जो शिवाजी आहे हा शिवाजी लोकांना आपला कधी वाटतो किंवा आपला का वाटावा, तर तुमच्या माझ्यासारखे जे लोक आहेत ज्यांचं जगणं थोडं बरं आहे, खूप बरं आहे असं मी म्हणत नाही, पण ज्यांच्याकडे थोडा सरप्लस आहे, ज्यांना घरी गेल्यानंतर आपल्याला अन्न मिळणार आहे की नाही याची चिंता नाही, अशा एका वर्गामध्ये या प्रकारचा शिवाजी बऱ्यापैकी रुजला आहे. आणि लोकांना असं वाटतं की अगदी शेजवलकरांपासून अनेकांनी शिवाजी महाराजांच्याबद्दलचा विचार करताना या पद्धतीची मांडणी, शिवाजीच्या राजकारणाची समकालीन चिकित्सा करणं हे सगळं केलं असेल तर आपण सगळं हे करत राहताना शिवाजी महाराजांचं दैवतीकरण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पण हे तुमच्या माझ्यासारख्या लोकांना वाटतं आहे. हेच म्हणणं समजा आपण नाक्यावर घेऊन गेलो, हेच म्हणणं आपण चौकात घेऊन गेलो तर ते म्हणणं लोकांच्या समोर यायला लागल्यावर लोकांना असं वाटतं की तुम्ही शिवाजी महाराजांच्याबद्दल या पद्धतीनं कसं बोलता. म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांच्याबद्दल कंटेंट काय बोलता हा लोकांच्या दृष्टीनं आता फार चर्चेचा मुद्दा नाही आहे. कारण लोकांना हे माहिती होऊन बसलेलं आहे किंवा लोकांनी स्वतःपुरतं एक सॅच्युरेटेड स्वतःकडं माहिती घेतली आहे की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. आता शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तर त्या अफजल खानाचं काय झालं हा एक वादाचा मुद्दा आहे. त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचं काय झालं हा दुसरा वादाचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणानंतर त्यांच्या अष्टप्रधान मंडळातल्या ब्राह्मणांनी त्यांना काय पद्धतीनं वागवलं आणि मग शिवाजी हा ब्राह्मणेतरांचा नेता आहे का ब्राह्मणेतरांचा नेता आहे का हिंदूंचा नेता आहे, या प्रकारची संघर्षाची भावना शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या मध्ये पण आहे. इथे आपण डाव्या पुरोगामी मीमांसेच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला आपण फुले असतील किंवा त्या शरद पाटील असतील यांच्या मांडणीकडे ज्या वेळेला वळतो त्यावेळेला फुल्यांच्या मांडणीमध्ये शिवाजी हा कुळवाडी भूषण आहे. आणि हा जो कुळवाडी भूषण शिवाजी आहे, तुमच्यापैकी काहींनी विशेषतः शेतकरी संघटनांमध्ये काम करणाऱ्या लोकांनी फुल्यांच्या या मीमांसेचा
थोडा पुढचा विचार शरद जोशींनी त्यांच्या लेखनात केलेला दिसतो की मिर्झा राजे जयसिंगांच्या बरोबर शिवाजी महाराजांनी तह का केला, तर तो तह करण्याचं कारण सलग दुसऱ्या वर्षी या स्वराज्यामधलं पीक पूर्ण कापलं जाईल, उधळून टाकलं जाईल आणि आपला शेतकरी 2 वर्षाची पिकाची हानी सहन करू शकणार नाही. म्हणजे शिवाजी हा रयतेचा राजा होता. तो रयतेचा राजा असल्यामुळे रयतेचं नुकसान तो सहन करू शकणार नाही. या प्रकारच्या भावनेमधून शिवाजीने मिर्झा राजे जयसिंगाशी तह केला अशी मांडणी फुल्यांच्याही लेखनामध्ये दिसते, त्यानंतर शरद जोशींच्या लेखनामध्ये दिसते. आता ही जी मांडणी करणारे लोक आहेत किंवा ह्याच्या पलीकडे तुम्ही शरद पाटलांचं जर लेखन पाहिलं तर शरद पाटील तुम्हाला शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या शाक्त विवाहाच्या बद्दल पण मांडणी करताना दिसतात. तो जो दुसरा शाक्त विवाह आहे तो महार समाजातल्या स्त्रीशी झाला आहे आणि त्यामुळे शिवाजी महाराज हे एका अर्थाने पददलितांचे प्रतिनिधी आहेत अशा पद्धतीची मांडणी पण ते करताना दिसतात. ही सगळी मांडणी ते ज्या वेळेला करतात त्यावेळेला जयसिंगराव पवारांच्यासारखे अत्यंत व्यासंगी पण एका पातळीवर पारंपरिक पद्धतीने विचार करणारे जे अभ्यासक आहेत ते असं म्हणतात की या सगळ्याला काय पुरावा आहे, म्हणजे कागद काय म्हणतो त्याच्या आधारावर, म्हणजे शिवाजी महाराजांच्या मोठेपणाची मीमांसा करताना तुमच्या मनातला शिवाजी काय आहे यापेक्षा उपलब्ध कागदपत्रांमधला शिवाजी काय आहे याचा विचार करून ज्या वेळेला लोक मांडणी करतात त्यावेळेला काही गोष्टी स्पष्ट होतात, काही गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होतात. त्यामुळे शरद पाटलांनी ज्या वेळेला शिवाजी महाराजांची ही मांडणी केली ती मांडणी त्यांच्या लेखनामधनं पुढे गेली, पण त्या मांडणीकडे खूप दीर्घकालीन अशा प्रकारचा तिचा पाया विस्तारला नाही आणि समाजामध्ये त्या मांडणीला खूप मोठ्या प्रमाणात जनसामान्यांचा एका अर्थाने पाठिंबा मिळाला असं दिसत नाही. एक जो नवा वर्ग आपल्याला दिसतो, नवा वर्ग नाही आहे टेक्निकली, तो जवळपास 30-40 वर्षांच्या परंपरेचा भाग आहे. तो आंबेडकरवाद्यांनी शिवाजी महाराजांकडे शिवाजी हा आमचा आहे या पद्धतीनं पाहिलं. तुमच्यातल्या अनेकांनी राजकुमार तांगडेने लिहिलेलं शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला पाहिलं असेल आणि त्यामुळे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लामध्ये ज्या प्रकारची मांडणी राजकुमार करतो आणि आमच्या एका कार्यक्रमामध्ये तो उदगीरला होता आणि तो असं म्हणाला की माझ्या इतका दिसायला वाईट शिवाजी तुम्हाला जगात कुठेही सापडणार नाही. मी इतका काटकुळा माणूस आहे, अजिबात दिसायला बरा नसलेला माणूस आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये शिवाजी महाराजांची जी काही एक आदर्श देखणी प्रतिमा आहे त्या आदर्श देखण्या प्रतिमेला पूर्ण छेद देणारा असा मी शिवाजी आहे. पण मी तसा का आहे, कारण शिवाजी तुमच्या माझ्यापैकी कोणातही असू शकतो. इतक्या सर्वसामान्य माणसामध्ये असामान्य गुण असू शकतात अशा प्रकारची भावना राजकुमार तांगडे त्याच्या लेखनामध्ये मांडतो. हा एक छोटासा पट मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न यासाठी केला की आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये 200-300 लोक इथे ऐकायला आलेत, शिवाजी महाराजांच्याबद्दलची मांडणी समजून घ्यायला आलेत आणि अजून आपल्याला या देशामध्ये हे बोलता येतं आहे. आणखी किती काळ हे बोलता येईल हे मला माहीत नाही. म्हणजे मगाशी कैवल्य मला म्हणाला की तुम्हाला कॉम्रेड म्हणलं तर चालेल का, तर त्याने मला कॉम्रेड म्हणायच्या अगोदरच लोकांनी मी शहरी नक्षलवादी आहे असं म्हणलेलं आहे. आमच्या विद्यापीठाच्या सिनेटमध्ये एक बाई शिवसेनेत होत्या, त्या भाजपमध्ये गेल्या आणि तुम्हाला माहिती आहे बाटगे जास्त कडवट असतात, त्यामुळे त्यांनी हा माणूस मुख्यमंत्र्यांना टोमणे मारतो म्हणून हा शहरी नक्षल आहे. ही एक नवी व्याख्या शहरी नक्षलवाद्यांची सापडली. मला कोणी शहरी नक्षलवादी भेटला तर त्याला मी सांगणार आहे की तुमच्याबद्दलची ही एक व्याख्या आहे, तुमच्या डिक्शनरीत तुम्ही ती घ्या. तर ती माझ्याबद्दलची चर्चा झाली आणि कॉम्रेड कराडांनी त्यावेळेला माझ्याबद्दल स्वतःचं म्हणणं मांडलं, तिथे अनेक लोकांनी मांडलं. आता या राज्यामध्ये, या देशामध्ये तुम्ही कोणाच्याबद्दल बोलू शकता, कसं बोलू शकता, कोणत्या चौकटीत बोलू शकता याच्या खूप मर्यादा आहेत. म्हणजे मी पवार आडनावाचा माणूस आहे, मराठा जातीचा आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा जातीच्या माणसाला थेटपणानं पटकन त्रास देणं खूप सोपं नाही आहे.
हां, म्हणजे मोठे साहेब आहेत तोपर्यंत तरी नक्की. नंतरच्या ह्या बाकीच्या सगळे जे चिल्लर कंपनी आहे त्यांचं मला माहीत नाही. हां, दुसरं म्हणजे मी प्राध्यापक आहे, मला बोलण्याचाच पगार मिळतो. म्हणजे मला प्रायमरीली विचार करण्याचा मिळतो, पण बऱ्याच लोकांना बोलण्याचा मिळतो असं वाटतं. हां, मला बोलण्याचा आणि विचार करण्याचा पगार मिळतो. त्यामुळे मला काही त्रास झाला तर माझी बाजू मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या अर्थानं मी प्रिव्हिलेज्ड आहे. मी विद्यापीठात शिकवतो, मला बरा पगार मिळतो. म्हणजे असं नाही आहे की संध्याकाळी मी घरी रोजचा पगार घेऊन गेलो नाही तर माझी चूल पेटणार नाही. त्यामुळे मला त्रास देणं हे टेक्निकली अशक्य नाही आहे, थोडं त्रासदायक आहे. त्यामुळे माझ्यासारखे लोक या व्यासपीठावर येऊन बोलण्याची चैन करू शकतात. हां, पण माझ्या जागी एखादा उमर खालीद असेल तर त्याला ही चैन करता येत नाही. म्हणजे जे कोर्ट स्वतःच्या चर्चेमध्ये असं म्हणतं की बेल हा रूल आहे, जेल हा रूल नाही आहे, त्याच जजमेंटमध्ये ते त्याला बेल नाकारतात. म्हणजे इतकं विनोदी सर्वोच्च न्यायालय हे कांगारू कोर्टात पण तुम्हाला सापडणार नाही. आपण त्याचं खरं नवं नामकरण चंद्रचूड कोर्ट असंच केलं पाहिजे. कारण चर्चेमध्ये मुक्त व्यवहार आहे आणि निर्णयामध्ये मातीखाणं आहे. हे जे आहे ना, हे फक्त आणि हे सुद्धा करणारा माणूस मराठी आहे, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. हां, म्हणजे वाटेल तितकी व्यापक चर्चा करायची, पण निर्णय घेताना मात्र शेण खायचं. या प्रकारचा मोठा एक धडा महाराष्ट्रामधल्या माणसाने घालून दिला आहे आणि तरीही आपण म्हणतो की महाराष्ट्र देशामध्ये मागे आहे. आता या पार्श्वभूमीवर मी 2 गोष्टी तुमच्यासमोर मांडणार आहेत. ते म्हणजे शिवाजी महाराजांना, म्हणजे शिवप्रेमी माणसाला, मी काय आहे शिवप्रेमी आणि शिवद्रोही याच्यामध्ये तुम्ही बघा. आता हे जे गुवाहाटीला गेलेली 40 जणांची गँग होती, जे 50 कोटीसाठी गेले, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही मुंबईत जे पत्रकार आहेत निरंजनना माहिती आहे, कोणाला कुठले फ्लॅट मिळाले सगळे माहिती. प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. म्हणजे महाराजांकडे जर खरंच काही त्यांचा काळ ओलांडणाऱ्या सुपरनॅचरल पॉवर्स असत्या तर त्यांनी अफजल खानासाठी वापरलेला बिचवा पहिल्यांदा गुवाहाटी गँगवाल्यांसाठीच वापरला असता. पण ते शक्य नाही आहे. त्यामुळे हे सगळे लोक तुम्हाला दिसेल 19 फेब्रुवारीला पण महाराजांना अभिवादन करतात, तिथीनुसार पण करतात, राज्याभिषेक. म्हणजे आपल्या बाजूने घोळ होता कामा नये. महाराजांचा इंटरेस्ट काय आहे, तारखेत आहे का तिथीत आहे, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. आपण तारखेला जायचं, आपण तिथीला जायचं, सगळं करायचं. जे जे नोशनल शक्य आहे ना ते करणं म्हणजे शिवाजी महाराजांबद्दलचं महाराष्ट्रातलं प्रेम हे नोशनल आहे, हे केवळ नावापुरतं आहे. आणि तो जो शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रातला पुतळा आहे जो होत नाही, मला व्यक्तिशः तुम्ही विचाराल तर शिवाजी महाराजांचा पुतळा करण्यापेक्षा जे गड किल्ले त्या मनोहर कुलकर्णी फॉरेन डीईटी म्हणून एक परकं दैवत म्हणून शिकवण्याकडे कल आहे. तुम्ही साधा विचार करा की शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्रात शेकडो ठिकाणी शाखा आहेत. शिवसेना आणि तो एकच पक्ष असा आहे की ज्याचं असं अत्यंत ताकदवान विकेंद्रित इन्फ्रास्ट्रक्चर आहे. या पक्षाला बाकी सगळं करत असताना शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं प्रत्येक चरित्र आपल्या शाखेमध्ये असलं पाहिजे. एवढी एक गोष्ट त्यांच्या 60 वर्षाच्या इतिहासात करता आली असते की नाही, पण त्यांनी का नाही केली? कारण मग शिवसैनिक शहाणा होण्याची शक्यता आहे. शहाणा झाला तर तो शिवसैनिक राहणार नाही. आता तो शहाणा न राहताच हिंदुत्ववादी झालेला आहे. कारण हिंदुत्ववाद्यासाठी तर IQ अजिबातच लागत नाही. 0 IQ -IQ हीच त्याची गरज आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये न वाचणारं शिवप्रेम हे महाराष्ट्रामध्ये गेल्या 5-25 वर्षात लोकांनी निर्माण केलं. आणि म्हणून तुम्ही बघा शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाच्या वेळेला ज्या सगळ्या मोठ्या यात्रा निघतात त्या यात्रांमध्ये लोकांचे कान फुटतील एवढ्या प्रचंड प्रमाणात DJ वाजतो, लेझरचे शोज होतात. आणि हे सगळं करण्यासाठी स्पॉन्सर करणारा माणूस कोण आहे? तर एखादा लोढा आहे
एखादा भानुशाली आहे, एखादा आशर आहे, तुम्ही हे सगळे महोत्सव करणाऱ्या तरुण मुलांचे टी शर्ट बघा. ते टी शर्टसुद्धा त्यांच्या आईबापांचे नाही आहेत. ते टी शर्टसुद्धा स्थानिक बिल्डरनं दिलेले आहेत. अजून अंडरवेअर त्यांच्या त्या घेत आहेत, पण टी शर्ट मात्र नक्की बिल्डरनं दिलेले आहेत. कारण तो बिल्डर शिवाजी महाराजांच्या आरत्या आणि यात्रा स्पॉन्सर करतो. कारण त्या भागामधल्या इमारती रिकाम्या करून घेण्याचं काम आपले मराठी लोकच नंतर करणार असतात. हे जे आहे ना, आपलं कमर्शियलाइज्ड मराठी माणसांचं शिवप्रेम आहे. आपलं प्रेम कसं आहे? रायगडावर जाऊन आलो, रायगडावरनं ज्योत घेऊन निघालो, शिवनेरीवर गेलो, शिवनेरीवरनं ज्योत घेऊन निघालो. सॉरी फारच काय म्हणतात, भाषणाचा आवेग खूप झाला. मी त्यांनी उभा महाराष्ट्र हादरवून सोडला असं न होता त्यांनी पूर्ण माईक हादरवून सोडला, अशी माझी नोंद होण्याची शक्यता आहे. असो, तर हे जे लोक आहेत बघा, आणि याला ना आपली सगळी डावी पुरोगामी मंडळीसुद्धा, आंबेडकरवादी मंडळीसुद्धा यालाच शिवप्रेम मानायला लागली आहेत. म्हणजे लोक काय म्हणतात, ते सगळं एवढं करतायत ना हिंदुत्ववादी, आपण थोडं तरी करूया. मी तुम्हाला सांगतो, हिंदुत्ववाद्यांचं शिवप्रेम आणि त्याचं सॉफ्टर व्हर्शन असलेलं तुमचं शिवप्रेम, याच्यामध्ये हिंदुत्ववाद्यांचंच शिवप्रेम जिंकणार आहे. तुमचं सॉफ्टर शिवप्रेम कधी जिंकेल? तुमचं नॅरेटिव्ह पूर्ण वेगळं असेल तर, तुमचं कथन, तुमचा डिस्कोर्स पूर्ण वेगळा असेल तर, आणि तुमचा शिवाजी हा कष्टकऱ्यांचा शिवाजी असेल तरच टिकेल. तुमचा शिवाजी कष्टकऱ्यांचा शिवाजी नसेल तर तो फॅशन शोमधलाच शिवाजी राहील. आणि फॅशन शोमधला शिवाजी RSSच्या लोकांना जास्त चांगला जमतो, कारण गेली 100 वर्ष ते फॅशन शोच करत आहेत. फॅशन शो ही त्यांची ताकद आहे. फॅशन शो हा त्यांचा USP आहे. त्यांची एक राजवटच फॅशन शोवर आधारलेली आहे. त्यांची एक राजवटच सर्कशीवर आधारलेली आहे. तुम्ही त्यांच्या खेळामध्ये त्यांच्यावर मात करू शकणार नाही. ज्या खेळात तुम्ही त्यांच्यावर मात करू शकणार नाही, त्यामध्ये तुम्ही त्याच्यात नादाला लागता कामा नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण शिवाजी महाराजांच्या बद्दलचं प्रेम व्यक्त करताना कोणी ते व्यक्त केलं पाहिजे, कधी व्यक्त केलं पाहिजे, कशा पद्धतीनं व्यक्त केलं पाहिजे, याच्याबद्दलचे आपल्या मनामध्ये काहीतरी ठोकताळे आहेत. तर एक ठोकताळा आपल्या मनामध्ये असा आहे की शिवाजी महाराजांच्याबद्दल लोकांनी लिहिलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही बघा की आपले पंतप्रधान लोकसत्तेच्या कृपेने सातत्यानं लेख लिहितात बघा. तुम्ही पाहिलंय का ते? आहे ते इंडियन एक्सप्रेसमध्ये इंग्रजीत लेख लिहितात, लोकसत्तेमध्ये मराठीत लिहितात, कदाचित इतर भाषांमध्ये पण लिहित असतील. एवढा बहुभाषिक माणूस आपल्याला लाभलेला आहे जो एकाही भाषेत प्रश्नाचं उत्तर देत नाही. आणि ते आपल्याला कळण्यासाठी नॉर्वेत जावं लागतं आपल्याला. आणि असं म्हणलं की लोक म्हणतात तुम्ही देशद्रोही आहात. आपल्या देशातल्या सर्वोच्च माणसाच्या प्रतिष्ठेबद्दल तुम्ही विचार करत नाही. आपल्या देशातल्या सर्वोच्च माणसाने देशाच्या प्रतिष्ठेचा विचार केला तर आपण त्याच्या प्रतिष्ठेचा विचार करणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे तुम्ही बघाल तर आपले पंतप्रधान आणि आपले अत्यंत तडफदार गृहमंत्रीसुद्धा देशाचे, इथले नाही आहेत तडफदार अजून, तर ते सगळे ते सुद्धा म्हणजे शिवाजी महाराजांवर अधनमधनं ऑकेजनल पेपर्स जसे लिहितात की नाही प्राध्यापक लोक, तसे ऑकेजनल पेपर, ऑकेजनल आर्टिकल लिहून, तुम्हाला माहिती आहे आता एक अशा प्रकारचे लेख लिहिणाऱ्या कन्सल्टंट लोकांची एक जमात निर्माण झालेली आहे. त्यांचं एक स्वतंत्र बेट होईल एवढे लोक आहेत जगात आता. आणि त्यांचा बाप प्रशांत किशोर आहे या सगळ्यांचा. आणि मला इतका आनंद होतो त्याचा बिहारमध्ये पराभव झाल्याबद्दल की त्याने या देशावर जे लादलं त्या पापाची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे. त्याने या देशावर हे 2 माफिया जर लादले असतील तर बिहारच्या जनतेचं बाकी डोकं ठिकाणावर आहे की नाही मला माहीत नाही, पण ह्याला घरी बसवलं ह्याच्यावरून आहे.
मी तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असा आहे की आत्ता आपण शिवाजी महाराजांसारखी वेशभूषा करणाऱ्या कोणालाही शिवाजी महाराज मानू लागलेलो आहोत. शिवाजी महाराजांचं कोणतंही वाक्य उच्चारणाऱ्या कोणत्याही माणसाला शिवाजी महाराज मानू लागलो आहोत. तुम्हाला जर आठवत असेल तर पंतप्रधान कधीतरी वारकरी पंथाच्या एका कार्यक्रमाला आले होते आणि तिथे त्यांनी तुकाराम महाराजांचा एक कुठला तरी अभंग म्हटला आणि ते काय म्हणतात त्याला मगनलाल ड्रेसवाल्याकडनंच त्यांचे सगळे ड्रेसेस आलेले असल्यामुळे ते तशाच प्रकारचा वारकऱ्यांचा ड्रेस घालून तिथं होते. आणि मग लोक पण असं म्हणतात की नाही, संतांचे विचार त्यांच्या मनामध्ये रुजलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये कुठलाच विचार रुजलेला नाही आहे. त्यांच्या मनामध्ये सत्तेचाच विचार रुजला आहे. त्या विचारांच्या उपयुक्ततेसाठी जेव्हा शिवाजी महत्त्वाचा असतो तेव्हा ते रायगडावर जातात. त्या विचारांच्यासाठी शिवाजी महत्त्वाचा असतो तेव्हा ते शिवनेरीवर जातात. आणि म्हणून आपण आत्ताच्या काळामधले जे लोक आहोत, मराठी लोक आपण स्वतःला मानतो, मराठी माणसांच्या या महाराष्ट्रामध्ये राहणारे लोक आपण मानतो, त्यावेळेला आपल्या हितसंबंधांचा विचार आपण कसा केला पाहिजे? आपल्या शिवाजी महाराजांवरच्या प्रेमाला आपण इतरांच्या शिवाजी महाराजांवरच्या प्रेमापासून कसं वेगळं काढलं पाहिजे? तर मला असं वाटतं की थोडं खाली जमिनीकडे वाकून बघायला पाहिजे. आणि जमिनीकडे वाकून बघायचं म्हणजे कसं बघायचं? तर आज या देशामध्ये जवळपास 60 ते 70% लोक रेशनचं धान्य घेऊन जगताना आपल्याला दिसतात. ज्या वेळेला गॅसचे दर वाढताना आपल्याला दिसतात, ज्या वेळेला इतर सगळ्या गोष्टी युद्धामुळे बदलत आहेत असं दिसतं, त्यावेळेला अत्यंतिक दारिद्र्यामध्ये राहणारा, अत्यंतिक कुपोषित अशा प्रकारचा जो आपला समाज आहे, त्या प्रकारच्या समाजाकडं न वळून पाहता आपण जेव्हा ऊर्ध्वगामी पद्धतीनं विचार करतो तेव्हा आपण शिवाजी महाराजांच्या सारखा विचार करत नाही. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. खाली का बघायला पाहिजे? तर तुमच्या माझ्यासारखा जो वर्ग आहे त्या वर्गाला किमान थोडंसं भयमुक्त राहण्याची चैन परवडणारी आहे. एक मोठा वर्ग या समाजामध्ये असा आहे की ज्याचं जगणं अशक्य आहे. म्हणजे आपण शिवाजी महाराजांच्या काळाचा उल्लेख करताना असं म्हणतो की त्या सगळ्या पुण्याच्या परगण्यावर गाढवाचा नांगर फिरवला गेला होता. हा गाढवाचा नांगर गेली 20-25 वर्ष महाराष्ट्रावर पण फिरवला जातो आहे. तुम्ही मला सांगा, लाडकी बहीण योजना हा गाढवाचा नांगर फिरवण्याचाच भाग आहे. हे बहिणींना कळत नसेल, बहिणींच्या नवऱ्यांना पण कळत नसेल, कारण थोडाफार खर्च बायकोचा परस्पर देवाभाऊकडनं आणि शिंदे भाऊकडनं निघतोय, पण अखेरीस सगळं तुमच्याच बोकांडी बसणार आहे. हा आपला पैसा आहे. त्यामुळे तुम्ही चारधाम यात्रेला सरकारच्या मदतीने जाल, ज्येष्ठ नागरिक पर्यटन योजनेला सरकारच्या मदतीनं जाल, आणि एक दिवस असा येईल की तुम्हाला पर्यटनाला नेणाऱ्या गाडीतलं पेट्रोलच वाटेत संपलेलं असेल आणि तुमच्यावर पुढं चालण्याची व्यवस्था सोयच राहणार नाही. हे जे आहे सरकारी यंत्रणेचं बकालीकरण, सरकारी यंत्रणेचं भणंगीकरण, या सगळ्याकडे तुम्ही शिवाजी महाराजांच्या चष्म्यातनं कसे पाहता? तर शिवाजी महाराजांनी ब्रिटिशांसारख्या बदमाशांना मिठावरचा कर लावताना रायगडावर बोलवून महिनोन्महिने तंगवत ठेवलं. हा त्यांच्या इकॉनॉमिक अजेंड्याचा भाग आहे. म्हणजे आपल्याला काय कळतं की शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणाच्या कार्यक्रमात ऑक्झेंडन होता, पण ऑक्झेंडनचा पूर्ण प्रसंग जर तुम्ही पाहिलात तर त्याने काय प्रकारचं डिप्लोमॅटिक नॅरेटिव्ह केलं, शिवाजी महाराजांनी त्याला कसं वागवलं, शिवाजी महाराजांनी डचांना कसं वागवलं, त्यानंतर संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना कसं वागवलं, या पद्धतीने जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत या राज्यकर्त्यांकडं आपण माणसं म्हणून पाहत नाही. आणि माणसं म्हणून कोणाला न पाहता त्याच्यावर प्रेम करणं हे एक प्रकारचं इन्फॅच्युएशन आहे. हे कल्चरल इन्फॅच्युएशन आहे आपल्या समाजाचं. शिवाजी महाराजांवरचं या प्रकारचं इन्फॅच्युएशन आपल्याला फार पुढे नेणारं नाही. आपण वाढत का नाही आहोत, आपण खुजा समाज का होतो आहोत, याचं कारण आपण नवा विचार करणाऱ्या माणसांचं ऐकतच नाही आहोत. मग तो आंबेडकरी चळवळीतला असेल, डाव्यांमधला असेल, इतर कुठल्याही वर्गामधला असेल. शिवाजी महाराजांच्यावर जर प्रेम करायचं असेल आपल्याला
तर आपल्याला नव्या माणसांचं ऐकणं, नवी माणसं जे लिहितायत त्यांच्या मागे बळ उभं करणं. म्हणजे आता किती मुलं आहेत बघा की खूप नव्या फॉर्ममध्ये रॅप असेल, मीम असेल, व्यंगचित्र असतील, अशा अनेक फॉर्ममध्ये लोक लिहित आहेत. त्यामुळे तुम्हाला रोज सकाळी जो व्हॉट्सॲपवर एक रतीब येतो बघा, अनेक लोकांना येत असेल, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना तो जास्त येत असेल की खरा मराठा असशील तर हे पुढे पाठव, खरा हिंदू असशील तर हे पुढं पाठव. आपल्याला काय वाटतं 2 GB डेटा तसाही आपल्या बापाचा आहे, ढकललं पुढं तर काय प्रॉब्लेम होतं आहे, असं म्हणून लोक ते पुढं ढकलत आहेत. मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. आणि भाबडेपणा, मूर्खपणा आणि सामूहिक विकृती याच्यातली सीमारेषा कशी पुसट होते ते तुम्हाला कळेल. रेल्वेचा प्रवास करताना ज्येष्ठ नागरिक अशा 2-4 स्त्रियांना मी ऐकलं, त्या असं म्हणत होत्या एकमेकींमध्ये की तुम्हाला माहिती आहे का की तो व्हिएतनामचा प्रमुख हो ची मिन्ह रायगडावर आला होता. त्यांनी वाचलं आहे, हे व्हॉट्सॲपला वाचलं आहे, पण त्यांना खात्री आहे की व्हॉट्सॲप पे आया होगा तो सची होगा. जसं मोदीजीने कहा आहे तो सोच की किया होगा, तसं त्यांना वाटतं आहे. तर हो ची मिन्ह हा रायगडावर आलेला आहे. तो रायगडावर आला, अर्थातच रायगडावर गेला आणि त्याने महाराजांना अभिवादन केलं. ऑब्व्हियसली तो इथे आला कोणा, म्हणजे त्याला काही डिप्लोमॅटिक पासपोर्ट वगैरे सगळ्या भानगडी नाहीच आहे. डायरेक्ट तो बहुतेक लँड झाला इथे लँड झाल्यावर तो महाराजांच्या पुतळ्यासमोर गेला आणि त्यांना अभिवादन केलं. आणि तो असं म्हणाला, आता तो हे मराठीत म्हणाला का, कारण नाहीतर ह्या मावशांना कसं कळेल, पण कुठल्या तरी भाषेत म्हणाला असेल, नंतर ट्रान्सलिटरेट झालं असेल. तो असं म्हणाला की गनिमी कावा हे तुम्ही आम्हाला दिलेलं वरदान आहे. आता हे जे आहे ना, हे तुम्ही हो ची मिन्हचा इतिहास, जे कोणी थोडे अर्थकारण, राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण पाहणारे लोक आहेत, हो ची मिन्ह रायगडावर गेल्याचं एक तरी उदाहरण तुम्हाला कुठे सापडतं का? पण हे जे लोक आहेत जे रोज सकाळी तुम्हाला सांगतात की राम जन्मभूमी बाबरी मशिदीपेक्षा 10% मागे पडली आहे, ताबडतोब जागे व्हा आणि राम जन्मभूमीला मतदान करा, हे पण तुम्ही पाहिलं असेल. हे जे लोक आहेत यांची एक फॅक्टरी आहे, ही निर्बुद्धपणाच्या निर्मितीची फॅक्टरी आहे. म्हणजे निर्मितीसाठी आपल्याला फार प्रयत्न नाही करावे लागत. या देशात पुरेसा निर्बुद्धपणा आहे असं नाही आहे. फक्त तो निर्बुद्धपणा असल्याचं कळण्यासाठी आपल्याला व्हॉट्सॲपची निर्मिती व्हावी लागली. आधी आपला निर्बुद्धपणा विकेंद्रित होता, व्हॉट्सॲपमुळे तो केंद्रित झाला, लोकांना एकमेकांचा निर्बुद्धपणा कळायला लागला. तर हे जे आहे ना, जो हो ची मिन्हचं व्हॉट्सॲप फॉरवर्ड करतो तो पण शिवप्रेमी आहे. जो त्या मनोहर कुलकर्णीचं ऐकतो तो पण शिवप्रेमी आहे. मनोहर कुलकर्णीला कोणी वाढवलंय मला सांगा? पतंगराव कदम, जयंत पाटील, RR पाटील या 96 कुळी मराठ्यांनी त्यांना वाढवलेलं आहे. ब्राह्मणांनी वाढवलेलं नाही. सांगलीतल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मराठ्यांनी वाढवलंय, कारण आपल्याकडचे जे मराठा पोर भाजपच्या बी टीममध्ये त्याला पाठवायचं, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की मनोहर कुलकर्णी ही भाजपची बी टीम नाही आहे, भाजप ही त्याची ए टीम आहे. तोच ओरिजिनल आहे, तोच त्यांचा आयडियोलॉग आहे. आणि म्हणून तो गांधींपासून बाबासाहेबांच्या पर्यंत सगळ्यांच्या बद्दल बोलतो. आणि तरीसुद्धा लोकांना कौतुक कशाचं आहे, तो रोज एवढ्या दंड बैठका मारतो आणि घरातून निघाला की रायगडापर्यंत चालत जातो. हे सगळं त्यांच्या फिजिकल फिटनेसबद्दल मला आदर आहे. त्या फिजिकल फिटनेसबद्दल महाराष्ट्र फिजिकल फिटनेस भूषण असा काही पुरस्कार असेल तर महाराष्ट्र सरकारनं त्यांना द्यावा. पण त्यांच्या फिजिकल फिटनेसच्या नादापायी महाराष्ट्राचा मेंटल फिटनेस घालवण्याचं काय कारण आहे? हे आत्ता जे लोक आहेत ना, आत्ता जे शिवाजी महाराजांवर हिंस्त्र पद्धतीनं प्रेम करणारे लोक आहेत, ते आधी फक्त धारकरी होते, आता वारकरी पण आहेत. म्हणजे त्या विकास लवांडेंनी मध्यंतरी जो मुद्दा मांडला की या वारकरी पंथात घुसखोर झाले, मुळामध्ये त्यांच्या पक्षाला ते कळायला 40 वर्ष उशीर झालाय. हे घुसखोर 40 वर्ष आधी आले, म्हणजे ते एवढे इतका काळ आधी आले की त्यांच्याकडे आता 3-3 मोठ्या शाईच्या बाटल्या पण आहेत. म्हणजे
हे मला बघायचं आहे की आत्तापर्यंत शाई फेकणं हे ॲक्च्युअली शाईची बाटली फेकणं इथपर्यंत मर्यादित होतं. मास स्केलवर शाई फेकण्याचा एक नवा कार्यक्रम त्या संग्राम भंडारेने सुरू केला आहे. म्हणजे हे खरं प्रेरणादायी काम आहे. यानंतरच्या काळात कोणाच्याही अंगावर शाई फेकायची असेल तर किमान 3 बाटल्या फेकता आली पाहिजे. मग थोडी टाकली तर ते आधीच्या रेकॉर्ड मोडणारं असणार नाही. हे जे लोक आहेत हे तुम्हाला दिसेल हे फेटल पॅकेज आहे. ते ज्ञानेश्वराबद्दल बोलतात, तुकारामाबद्दल बोलतात, ते वाक्य संपता संपता रामदासाबद्दल बोलतात आणि मग लगेच शिवाजी महाराजांबद्दल बोलतात. म्हणजे आणि तुम्ही त्यांचा आवेश बघा. म्हणजे संतांमध्ये तमभावाचा अंत होणं अपेक्षित आहे. यांच्यामध्ये फक्त तमभावच आहे. राजस भावाचा यांच्यामध्ये शून्य अशा प्रकारचा अवशेष तुम्हाला दिसेल. कारण हे हातामध्ये टाळ मृदुंग घेणारे भांडखोर लोक आहेत. हातामध्ये टाळ मृदुंग घेणारे गुंडच आहेत हे. पण यांच्याबद्दल का बोलता येत नाही? कारण ह्यांनी एक अशा प्रकारच्या इकोसिस्टीमचा ते भाग झालेत जिथं धर्म, आध्यात्मिकता, राजकारण, अर्थकारण आणि गुंडसत्ता यांचा मेळ बसलेला आहे. या मेळामध्ये हेच ते लोक आहेत जे शिवजयंती पण करतात. हेच ते लोक आहेत जे पालख्यांच्या प्रस्थानाच्या वेळेला पण तिथं हजर असतात. हेच ते लोक आहेत जे लोकांच्या एखाद्या ठिकाणी मतदारसंघात 100 लोकांची सामूहिक लग्न पण लावून देतात. अशा प्रकारचं कॉम्पोजिट पॅकेज निर्माण झालं आहे. त्यामुळे आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये कोण शिवाजी महाराजांच्या विचाराचा नाही हे सांगणं अत्यंतिक अवघड होऊन बसलं आहे. कारण प्रत्येकजण मी स्वतःला शिवाजीचा वारस मानतो असं सांगणार आहे. या परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे तर 2 गोष्टी करायला पाहिजे असं मला वाटतं. हे आम्ही शिवसेनेच्या लोकांना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांना पण सांगितलं आहे. तुम्हाला जर शिवाजी महाराजांचा विचार महत्त्वाचा वाटत असेल तर तुम्ही प्रबोधनकारांच्या शिवाजीकडे गेलं पाहिजे. बाळासाहेबांच्या शिवाजीकडे जाऊन काही उपयोग नाही. बाळासाहेबांच्या शिवाजीच्या नावाचा वापर करून तुम्ही 92च्या दंगली केल्या आणि गुजरात्यांना त्यावेळेला संरक्षण तुम्ही दिलं आणि गुजराती तेव्हा असं म्हणले की नाही मराठी लोक आमचे प्रोटेक्टर आहेत. आज तुम्ही मुंबईत जा, आज त्याच प्रोटेक्टर मराठी लोकांना इमारतीमध्ये घरं मिळू नयेत याच्यासाठी जैन मारवाड्यांनी कंबर कसली आहे. कारण भांडवलदार ही जमातच अशी आहे की संकटाच्या काळामध्ये ज्याच्याकडं ताकद आहे त्याच्यासोबत बेळामध्ये लपून राहते. पण एकदा का संकट निघून गेलं की ते त्यांची नखं बाहेर काढतात. महाराज तुम्हाला इथं उपयोगी पडले तेच महाराज ह्यांना गुजरातमध्ये उपयोगी पडले, तेच महाराज ह्यांना इतरत्र उपयोगी पडले. म्हणजे महाराजांचं राजकारण मुसलमान द्वेष्ट आहे. महाराजांचं राजकारण मुसलमानांना विरोध करणार आहे. एवढ्या प्रकारची मांडणी करून देशामध्ये उभी फाळणी करणं या प्रकारचं नॅरेटिव्ह हिंदुत्ववाद्यांनी सेट केलं आहे. याला आपण कसं तोंड देणार आहोत? कारण याला तोंड देण्यासाठी तुम्हाला समाजात एकोपा लागतोच. आणि ते फक्त हे नाही सांगून चालत की आम्ही त्यांच्याकडे शिरकुर्मा खायला गेलो ते आमच्याकडे लाडू खायला आले, किंवा कासाराने आमच्या गावातला कासारच बांगड्या भरायचा आणि आम्ही सगळे गावात गुण्यागोविंदाने राहत होतो. आपण सगळेच गावात गुण्यागोविंदाने राहत होतो. पण आज एकमेकांच्या उरावर लोक उठले आहेत, जीवावर उठले आहेत आणि त्याच्यासाठीची तैनाती फौज उभी आहे. हे पण आपण मान्य केलं पाहिजे. आणि त्यासाठी हिंदुत्वाचं, शिवाजी महाराजांचं संकुचित रूप दाखवणारं राजकारण मोडून काढणारं पर्यायी राजकारण उभं करणं हा आत्ताच्या काळातला शिवप्रेम व्यक्त करण्याचा सगळ्यात सबळ मार्ग आहे. आता हे कसं करणार आपण? तर हे मी जे काही काम आम्ही मराठी भाषेच्या संबंधातलं करतो, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलणारा प्रत्येक माणूस, मराठी हिंदू असेल, मराठी मुसलमान, मराठी गावगाड्यातला जैन, ख्रिश्चन, बौद्ध, मराठी भाषा बोलणारा प्रत्येक माणूस आपला आहे अशा प्रकारची भावना जोपर्यंत होत नाही आणि हा जो राजकीय समुदाय आहे त्या राजकीय समुदायाचं नवं राजकारण, नवं सांस्कृतिक राजकारण, महाराष्ट्र धर्माचं राजकारण आपण उभं करत नाही
तोपर्यंत आत्ताच्या या राक्षसी आणि पाशवी बहुमतवाल्यांना आपण पुरे पडू शकणार नाही. आता तुम्ही साधं बघा, विधिमंडळामध्ये यांच्याकडं 240 लोक आहेत. म्हणजे त्यातले किती 150 यांचेच आहेत. म्हणजे अगदी शिंदे सगळे फुटले, दादांच्या पक्षाचं कुठल्या तरी दिशेनं विलिनीकरण झालं तरीही यांचं कोणीही वाकडं करेल अशी परिस्थिती नाही आहे. आता या परिस्थितीमध्ये खरे संघर्ष कोणते आहेत आणि तोतया संघर्ष कुठले आहेत याच्याबद्दलचं एक भान आपल्या मनामध्ये पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराजांवर प्रेम केलं पाहिजे याच्याबद्दल माझ्या मनात काही संशय नाही. आज शिवाजी महाराज असते तर कसं वागले असते. आज म्हणजे माझ्यासारखा माणूस, मी समाज माध्यमावर सारखं लिहितो. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की माझ्या व्यसनाचा भाग आहे तो, म्हणजे सारखं रिॲक्ट होणं. तर मला असं वाटतं कधी कधी की मी काम करतो आणि मी लिहितो. लिहिणं हे पण एक काम आहे आणि काम करणं हे पण एक काम आहे. कदाचित शिवाजी महाराजांच्या सारखा माणूस, अत्यंत प्रतिभावान आणि द्रष्टा आणि अत्यंतिक सामरिक शक्ती असलेला माणूस जर आपल्या काळामध्ये आज असता तर त्याने खूप नीट बांधणी माणसांची केली असती. आणि नीट बांधणी माणसांची केली असती तर अगदी वाईट असं काहीतरी घडेल हे डोक्यात ठेवून पण अगदी काहीतरी वेगळं घडवण्याच्या दृष्टीनं बांधणी करणं, जे त्यांनी अफजल खानाच्या वधाच्या वेळेला केलं, जे त्यांनी शाहिस्तेखानाची बोटं तोडली त्यावेळेला केलं, किंवा जे त्यांनी आग्र्याहून सुटका करून घेतली त्यावेळेला केलं, किंवा दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला केलं, या सगळ्या घटनांकडे टेम्पलेट म्हणून जर आपण नाही पाहिलं तर रायगड, शिवनेरी, सिंहगड, सिंदखेड राजा ही फक्त नवी पर्यटन स्थळं होतात. पर्यटन स्थळांमुळे आता फक्त सेल्फी काढण्याचं प्रमाण वाढतं, प्रेरणेचं प्रमाण वाढतंच असं नाही. तुम्ही आता बघा, अगदी स्वतःला शिवप्रेमी, शिवभक्त, पुरोगामी म्हणणारे लोकसुद्धा वाचण्यापेक्षा वाचतो आहे याचा फोटो टाकण्यामध्ये धन्यता मानणारे लोक खूप आहेत. तर हे पण जरा एकदा आपण थोडं बघायला पाहिजे की जर आपल्याला शिवाजी महाराजांच्याबद्दल काही वाटतं आहे आणि पानसरेंच्याबद्दल बोलणारा जो गायकवाड आहे त्याचं काही वाकडं होणार नाही. बघा, एखादा काँग्रेसचा एखादा माणूस तो सुद्धा जागा राहिला तर सेनेचे तर लोक तेही करणार नाहीत, कारण सेनेच्या पण लोकांना शिवाजी कोण होता असं म्हणलेलं मनातून आवडत नाही. त्यांच्या पण लेखी शिवाजी महाराजांना कुणी एकेरी, म्हणजे प्रेमानं सुद्धा एकेरी बोलणं हा ते अपमानच मानतात. त्यामुळे चुकून काँग्रेसच्या एखाद्या माणसानं असा प्रश्न टाकला तारांकित किंवा अतारांकित तर सरकार त्याच्यावरचं काहीतरी एखादं किरकोळ उत्तर देईल, त्याच्यामधनं हाती काही लागणार नाही. संजय गायकवाडचं काहीच नुकसान होऊ शकणार नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत तो बुलढाण्यात पडत नाही तोपर्यंत. तो बुलढाण्यात पडणार आहे का? तो बुलढाण्यात पडण्यासाठी EVMचं काय होणार आहे? तो बुलढाण्यात पडण्यासाठी आदल्या रात्री पैशांचे व्यवहार करण्याचं काय होणार आहे? म्हणजे माझ्याबरोबर आता जी सगळी तरुण कॉम्रेड मंडळी होती, तल्हा आहे का? हां, तर मला त्यांनी तल्हाच्याबद्दल सांगितलं. कदाचित तुम्हाला जाहीरपणे हे ऐकायला आवडेल का नाही मला माहिती नाही. एक चांगला कार्यकर्ता, निवडणूक लढवतो, लोक म्हणतात आम्ही तुझ्यासोबत आहोत, त्याच्या धर्माचेही म्हणतात, इतरही म्हणतात. मग निवडणुकीच्या आदल्या दिवशी कसे पैसे घेता तुम्ही? निवडणुकीच्या आदल्या दिवशी तुम्ही पैसे घेता आणि BJPच्या माणसाला मतदान करता. मग तेव्हा कुठं जातं तुमचं तपोवनावरचं प्रेम? तेव्हा कुठं जातं तुमचं चांगल्या कार्यकर्त्याबद्दलची आस्था? आपल्यासोबत काम करणाऱ्या एका साध्या कार्यकर्त्यावर प्रेम करणं, एवढी किमान गोष्ट जर आपल्याला जमत नसेल तर आपण काय दर्जाचे शिवप्रेमी आहोत? मी शिवाजी महाराजांनी गावातला मावळा गोळा केला, त्याला ताकद दिली आणि त्याला चेहरा दिला. तशा प्रकारचा चेहरा देणारा राज्यकर्ता म्हणून 400-450 वर्ष त्या माणसाची प्रेरणा आपल्याला आजही जाणवते. एकीकडे त्याचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे तशा प्रकारचं काम करू शकणारे आपल्यातले जे लोक आहेत त्यांचे पाय गुडघ्यातनं काढायचे, हे काही शिवाजी महाराजांवरचं प्रेम व्यक्त करण्याचा चांगला मार्ग नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत निवडणुकीच्या आदल्या रात्री तुम्ही स्कॅनर पाठवून भाजपच्या माणसांकडनं पैसे घेताय किंवा धनदांडग्या उमेदवारांकडनं पैसे घेताय आणि आम्हाला या किल्ल्याला आणि त्या देवस्थानाला पर्यटनाला न्या म्हणून सांगताय, तोपर्यंत
तुमचं पुस्तक, तुमचं प्रेम घेतलं तर या पुस्तकाच्या किमती एवढं आहे. त्यामुळे कॉम्रेड देसलेनं बरं वाटेल, प्रशांतला बरं वाटेल. उद्या प्रशांत संजय गायकवाडच्या ऐवजी प्रशांत जेलमध्ये गेला तर त्याला जामिनाला लागणाऱ्या पैशाची थोडीफार सोय ह्याच्यामधनं होऊ शकेल. पण याच्या पलीकडे काही आपण मोठं ताकदीचं सक्षम असं उभं करू शकं असं नाही. सरतेशेवटी मी तुम्हाला एक सांगतो की आपण एक अत्यंत पोकळ समाज आहोत आत्ताच्या घडीला. आपलं नुसतं नावच महाराष्ट्र आहे. म्हणजे आपल्याला अभिजात दर्जा मिळाला आपल्या भाषेला. 2500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि आपल्याला सगळंच काहीही म्हणताना हे प्रिफिक्स लावायला आपल्याला आवडतं. सातत्यानं हे प्रिफिक्स लावायला ज्यांना आवडतं ना त्यांच्या कॉन्फिडन्सचा लोचा आहे, त्यांच्या क्षमतेचा लोचा आहे. तुम्हाला नुसतं तुमच्यामध्ये पुरेसं आहे याची खात्री नाही आहे, म्हणून तुम्हाला सारखं सातवाहनाकडे जावं लागतं, महानुभावांकडे जावं लागतं, ज्ञानेश्वर तुकारामाकडे किंवा शिवाजी महाराजांकडे जावं लागतं. तुम्ही 2500 वर्ष मागे जाताय, 25 वर्ष तरी पुढे जाणार आहात की नाही? 25 वर्षसुद्धा पुढं जाण्याची क्षमता जर आपल्या विचार आणि कृतीमध्ये नसेल तर मला वाटतं की काहीतरी बेसिकमध्ये प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून आपल्याला जे लढायचं आहे ते शिवाजी महाराजांना हायजॅक करणाऱ्या नव्या हिंदुत्वाशी लढायचं आहे. शिवाजी महाराजांना हिंदुत्ववाद्यांनी सक्सेसफुली हायजॅक केलेलं आहे. म्हणजे डाव्यांमध्ये पुरोगाम्यांमध्ये खूप प्राध्यापक लोक आहेत. तुमच्या दृष्टीनं हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं केस स्टडी आहे आणि तो तुम्हाला ICSSRला नाही सबमिट केला तरी चालेल. एखाद्या सेमिनारमध्ये पेपर नाही वाचलात तरी चालेल, कारण सेमिनारचे पेपर काय दर्जाचे असतात तुम्हाला आणि मला माहिती आहे. पण अभ्यास केला पाहिजे की एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचं यशस्वी अपहरण करण्याचा फॉर्म्युला काय आहे. त्यांना हे शिवाजी महाराजांच्या बाबतीत जमलंय, त्यांना हे बाबासाहेबांच्या बाबतीत जवळपास जमत आलेलं आहे. गांधींच्या बाबतीत त्यांना ते जमत का नाही? कारण गांधींच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये दुस्वासच इतका आहे की त्यांना वाईट एवढं वाटतं की म्हातारा 3च गोळीत का मेला, जरा जास्त गोळ्या लागल्या पाहिजे होत्या. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे 40-50 गोळ्यांनी मेला असता तर त्यांना जरा आतून थोडं अजून बरं वाटलं होतं. पण दुर्दैवाने AK-47 तेव्हा नव्हत्या. नथुराम गोडसेला परवडली नसेल त्या काळामध्ये AK-47. हिंदुत्ववाद्यांकडे तेवढा पैसाही नसेल त्या काळामध्ये. पण त्यांचा दुस्वास तेवढा तीव्र आहे. बाबासाहेबांच्या बाबतीत त्यांच्या काय लक्षात आलं आहे की गांधींच्या बाबतीमध्ये गांधींवर नीट प्रेम करणारा माणूसच नाही आहे या देशामध्ये. गांधींवर सापेक्ष प्रेम करणारे लोक आहेत. डावे फावल्या वेळात करतात, गांधीवादी फावल्या वेळात करतात, आंबेडकरवादी फावल्या वेळात करतात. पूर्ण प्रेम करणारा कोण नाही. आंबेडकरांचं तसं नाही आहे. आंबेडकरांसाठी अजून तरी समोरच्याचा गळा धरू शकणारे 4 लोक आहेत आणि त्यातला कोणीही सत्तेत नाही आहे. आपल्या चारोळीकारापासून सगळे कोणीही सत्तेत नाही आहे. त्यामुळे हे जे आहे ना त्यांना बाबासाहेब हायजॅक करताना ती भीती वाटते. शिवाय आणि ते यानंतरच्या काळात तुम्हाला त्यांच्या शिवाजी महाराजांवर प्रेम करायला भाग पाडतील एवढं अपरिहार्य नॅरेटिव्ह तुमच्यावर लादणार आहेत, किंबहुना त्यांनी लादायला घेतलंय. शेवटचा मुद्दा फक्त सांगतो जेन झीच्या बद्दलचा. थोडी मुलं आहेत मला वाटतं, दिसतात आपल्याकडे देशामध्ये. लोक म्हणतात जेन झीने बंड केलं पाहिजे वगैरे. तुम्ही लक्षात घ्या, जेन झीला पण बंड करायला छोटा प्रदेश लागतो. आपला देश एवढा मोठा आहे की आपल्या जेनझीला रेंजच्या बाहेर गेल्यावर काही सापडत नाही. वायफाय लागतं त्यांना, वायफायच्या रेंजच्या बाहेर ते क्रांती करू शकत नाहीत. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. दुसरं असं आहे की आपलं जे जेनझी आहे त्यांना युक्रेनमध्ये काय चाललं आहे ह्याच्यात रस आहे, गाझामध्ये काय चाललं आहे ह्याच्यामध्ये रस आहे, पण तपोवनमध्ये काय चाललं आहे हे त्यांना सांगावं लागतं. घाटकोपरमध्ये काय चाललंय हे सांगावं लागतं. कोल्हापुरात सगळ्या जागा BJPनं जिंकल्यात आणि तरी ते शाहू महाराजांचं शहर आहे. हा मॅडचापणा आहे हे त्यांना बसून समजावून सांगावं लागतं. त्यामुळे आपली जी जेनझी आहे ना, आपली जी जेनझी आहे ती सुद्धा लाभले आम्हाचं भाग्य 27 फेब्रुवारीला लावणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसारखीच आहे. पण ज्येष्ठ नागरिकांना काय वाटतं
त्यांनी तेंडुलकरांच्या वाक्यात स्वतःला लपवलंय. तेंडुलकर काय म्हणले होते, आमची पिढी ही पराभूतांची पिढी आहे. तेंडुलकरांनी 2-3 पिढ्यांचा फायदा करून दिलेला आहे की एकदा तुम्ही म्हणलात की आमची पिढी पराभूतांची आहे की मग पुढे काय करायला लागत नाही, मग पुढचं सगळं पुढच्या लोकांनी बघायचं आहे. तर आत्ताचं जे जेनझी आहे, या जेनझीचं नीट मराठीकरण होण्याची गरज आहे. आणि विनोदिनी ताई बसल्या तिथं, त्यांच्यासारखे लोक, ही शिकलेली जी जेनझी आहे ना, त्यांना मराठीतनं लिहिता येत नाही, अनेकांना देवनागरीतनं लिहिता येत नाही, मराठीतनं विचार करता येत नाही, ज्यांचं जगणंच स्थानिक नाही आहे, त्यांना इथल्या प्रश्नाबद्दल काय वाटणार आहे? त्यांना हे जे शिवाजी कोण होता हे सोपं पुस्तक आहे, हे त्यांना अंकल्पीसारखं वाचून दाखवण्याची वेळ येईल, इतकी महाराष्ट्रातली वाईट परिस्थिती आहे. अनेक मध्यमवर्गीय घरांमधल्या आईबापांकडे तुम्ही जा, त्यांना हे पुस्तक आपल्या पोरापोरींना वाचून दाखवावं लागेल, इतकी मराठीची शब्दसंपदा लोकांची कमी आहे. अशा लोकांच्या भरोशावर तुम्ही क्रांती करू शकत नाही, आंदोलनं करू शकत नाही. तुम्हाला आंदोलनं आउटसोर्स करता येत नाहीत. शेवटचा मुद्दा फक्त सांगतो की अशा परिस्थितीमध्ये आपण एवढंच करू शकतो. तुम्ही हा एक एवढा मोठा पसारा व्याख्यानाचा घातलात आणि ते शूट केलं आपण असं मानतो नेहमी की जे आले नाहीत ना ते हे नक्की ऐकतील. तर आता असं ऐकतील आपण असं गृहीत धरतो. मलाही बरेचदा असं वाटतं की अरे 200 लोकांनी ऐकलं, 20,000 लोक माझं ऐकतील. तर ते जे 20,000 लोक आहेत ना, ते निष्क्रिय ऐकणारे आहेत का सक्रिय ऐकणारे आहेत, याच्यावर बदलाची तीव्रता अवलंबून आहे. नाही तर बरेचदा लोक काय म्हणतात, तो दीपक पवारचा व्हिडिओ बरा आहे, तुला पाठवतो. म्हणजे मी नाही पाहत, तुला पाठवतो. हां, म्हणजे संतोषी मातेच्या पत्रांमध्येचं रूप यूट्यूबच्या व्हिडिओंना पण आहे. त्याही पद्धतीनं ते तुमच्या पुढे ट्रान्समिट होऊ शकतं. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी जर त्यांच्या काळामध्ये असं लोकांना सांगितलं असतं की अशा अशा पद्धतीनं स्वराज्य करण्याची माझी इच्छा आहे, आपण एक दर गुरुवारी बैठक घेऊ आणि त्या दर गुरुवारीच्या बैठकीमध्ये आपण त्या विषयावर चर्चा करू, त्या विषयावर प्रत्येकाचं मत काय आहे ते पाहू आणि मग आपण बहुमताने किंवा एकमताने ह्याबद्दलचा निर्णय घेऊ. तर मला वाटतं औरंगजेबाला महाराष्ट्रात येण्याची गरजच पडली नसती. आपला एक इतका अत्यंतिक ओरिजिनल आळशी समाज आहे की या आळशी समाजाला पराण्या लावून टोचणारा एखादा शिवाजीसारखाच माणूस लागतो. आणि तो जो आहे ना, तो कर्ता पुरुष लागतो, बोलका पुरुष चालत नाही. मी जेव्हा बोलका पुरुष किंवा कर्ता पुरुष म्हणतो तेव्हा मी पुरुष असं म्हणत नाही, स्त्री पुरुष असं म्हणतो. आणि हे आम्ही शिवसेनेच्या लोकांना पण सांगितलं आहे की तुम्ही 60 वर्ष भूमिपुत्रांचं राजकारण केलं, तुम्ही भूमिपुत्र आणि भूमिकन्यांचं राजकारण केलं पाहिजे. कारण महाराष्ट्र मराठी बायकांचा पण आहे जितका तो मराठी पुरुषांचा आहे. त्यामुळं हा अशा कर्त्या पुरुषाचं, कर्त्या स्त्रीचं यानंतरच्या काळामध्ये धर्मकारण, राजकारण जर उभं राहिलं तर मला वाटतं की शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे लोक कोण आहेत आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल कोरडा उत्साह दाखवणारे लोक कोण आहेत हे सहज स्पष्ट होणार आहे. हे मी माझं मनोगत तुमच्यापुढे मांडतो. एवढ्या लोकांनी ऐकलं, आयोजकांनी पण प्रेमाने मला बोलावलं, मी आभारी आहे. आणि मला नेहमी अशी व्याख्यानं झाल्यावर लोक मला असं 2 गोष्टी विचारतात. एक म्हणजे तुला भीती वाटत नाही का? तर मला असं वाटतं की सगळ्यांना भीती वाटते, प्रत्येकाला भीती वाटते. आणि आपल्यातल्या जितक्या माणसांना कमी कमी भीती वाटायला लागेल तितकं सगळ्यांचं सामूहिक धैर्य वाढण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्ही मला विचारता की तुला भीती वाटत नाही का, त्यावेळेला जर तुम्ही असं म्हणलात की ते भीती वगैरे तुझं पर्सनल प्रॉब्लेम आहे, आम्ही आपले श्रोते आहोत, तर मग तुम्ही माझ्यासारख्या काम करणाऱ्या माणसांच्या शोकसभेतले वक्ते असाल. इथे निरंजनसारखा माणूस आहे, त्यांनी जे काही सोसलं आहे तुम्हाला माहिती आहे. मला असं वाटतं की दुसऱ्या एखाद्या देशामध्ये या पद्धतीनं एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणाऱ्या माणसाला पोलीस जर मिळालं असतं, आपल्यासारख्या देशामध्ये अशा गोष्टीचा पाठपुरावा करणाऱ्या माणसाला तो आणि त्याचं कुटुंब आनंदाने जगू शकणार नाही, अशा प्रकारची शिक्षा मिळते. आणि तरीही आपण स्वतःला महाराष्ट्र म्हणतो, हा त्यातला एक प्रॉब्लेम आहे. आणि दुसरं, मला लोक असं विचारतात, अरे तू सरकारी नोकरीमध्ये आहेस, तू कसं काय बोलतोस, तुला काढलं नाही का?
तर लोक हे उत्सुकतेने विचारतायत का अपेक्षेने विचारतायत हे मला कळत नाही. हां, तर मला तुम्हाला सांगायचं असं आहे की मी नोकरीमध्ये असणं तुमच्या पण हिताचं आहे. कारण समजा मी नोकरीमध्ये नसेल तर तुमच्यातले जे थोडा खिसा मोकळा करणारे लोक आहेत त्यांच्या खिशाला एक फट माझं घर चालवण्याची पण लागणार आहे. त्यामुळे मी जोपर्यंत नोकरीत आहे तोपर्यंत माझा तुम्हाला त्रास नाही आहे. असलाच तर माझ्या विचारांचा आहे, पण माझा अदरवाईज तुम्हाला त्रास नाही. पण माझ्यापेक्षाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये भांडणारे आणि लढणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी समाजाने स्वतःचा खिसा मोकळा केला पाहिजे, आत्यंतिक मोकळा केला पाहिजे. म्हणजे लालबागच्या राजाच्या गणपतीच्या त्या उंदराच्या कानात बोलणारे आणि पैसे त्या गुप्तपेटीत टाकणारे बिंडोक लोक आपल्या समाजामध्ये आहेत. आणि वेगवेगळ्या देवस्थानांमध्ये, मी देवस्थानं असं म्हणतो, देवळं म्हणत नाही, मग नंतर लगेच मग तुम्हाला मुसलमानांच्या मशिदी दिसत नाहीत का? आम्हाला सगळं दिसतं. सर्व धर्मव्यवस्थांमध्ये चोर बसलेले आहेत एवढं आम्हाला कळतं. आणि म्हणून सर्व धर्मीय लोकांनी आपला पैसा हा त्यांच्या हयातीत जगणाऱ्या माणसांसाठी खर्च केला पाहिजे. आणि तो तुम्ही कष्ट करणाऱ्या आणि रॅशनली विचार करणाऱ्या माणसांसाठी खर्च केला नाहीत. तुम्ही साधा विचार करा. मी जरा जास्तच बोलतोय का? हां, काय? हां, तुम्ही ह्या व्याख्यानमालेला विवेक व्याख्यानमाला असं म्हटलं आहे. या राज्यामध्ये दाभोळकर आणि पानसरेंची हत्या झाली आणि त्या हत्येचा निकाल अद्याप नीट लागला नाही. कोणाला पकडलं गेलं आहे? जे फूट सोल्जर आहेत ना ते पकडले गेलेले आहेत. तो जो तिकडे गोव्यामध्ये दडून बसलेला आहे त्याला नाही पकडलं गेलेलं. गोव्यामध्ये दडून बसलेला कल्चरल माफिया बाहेर राहतो. फूट सोल्जर्स जे हिप्नोटाईज झालेले आहेत ते तुरुंगात जातात आणि त्यांना जामीन मिळतो. तिथे बेल हा रूल आहे. उमर खालिदच्या बाबतीमध्ये बेल हा रूल नाही आहे. म्हणजे या देशामध्ये काय प्रकारचं कायद्याचं राज्य आहे हे पण तुम्हाला कळेल. आणि हाही प्रश्न आपण स्वतःला विचारून पाहूया. ज्या राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य होतं, सेनेचं राज्य होतं, त्या राज्यामध्ये भाजपने समजा यांच्या हत्यांचा निकाल तपास नाही केला, आपण त्यांना एक वेळ समजून घेऊ. काँग्रेस राष्ट्रवादीनं का नसेल केलेला तपास? म्हणजे इकोसिस्टीम जी आहे ना, इकोसिस्टीम फंडामेंटली कम्युनल आहे. ही जी फंडामेंटली कम्युनल इकोसिस्टीम आहे त्या कम्युनल इकोसिस्टीमला शिवाजी महाराज हा त्यांचा चेहरा म्हणून उपयोगी पडतात. आणि म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे? शिवाजी महाराज हे त्यांना त्यांचा चेहरा म्हणून वापरता येणार नाहीत. या पद्धतीनं यांचा पर्दाफाश करणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि खूप काम महाराष्ट्रामध्ये करावं लागेल. म्हणजे हे म्हणणं कदाचित तुलना बरोबर नाही आहे, पण महाराजांनी जे आणलं ते स्वराज्य आहे असं आपण गृहीत धरलं तर स्वराज्य येण्याच्या अगोदर ज्या प्रकारचा रखरखाट या भौगोलिक प्रदेशात होता त्याच्याही पेक्षा अधिक टोकदार रखरखाट आत्ताच्या महाराष्ट्रात आहे. प्रॉब्लेम फक्त स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाचा त्याग करून रस्त्यावर उतरणारी माणसं मिळणं हा आहे. हे जर घडलं तर ते महाराजांवरचं खरं प्रेम असेल असं मी मानतो. आपण सगळ्यांनी शांतपणाने ऐकलत. मी आपला मनःपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. एक फक्त सांगतो ते आम्ही मराठीचं जे काम करतो आम्ही खूप पुस्तकं विकतो. तिथे बाहेर काही पुस्तकं पण लावली, पण बरेचदा आमच्या पुस्तकांच्या सॉफ्ट कॉपी आम्ही लोकांना देतो. लोक त्याही वाचत नाहीत. आत्ता वाचायला लागलेत लोक आणि जरा सांगतात. आम्हाला असं लक्षात आलं की लोक मराठीचं बाकी काही घेतलं नाही, टी शर्ट्स घेतात. टी शर्ट्स आणि बॅचेस आम्ही इथे आणलेत. आता खरं हे मला सांगायला आवडत नाही, पण माझी सहकारी साधना बसली, तिने मला सूचना केली की हे तुला बोलायचं आहे. हे मी हे बोलायला का घाबरतो? मी कधीतरी ते काय मायबोली का काहीतरी एक मिसळपाव नावाचं एक पोर्टल होतं बघा मराठीचं जुनं, त्याच्यावर कधीतरी माझी मुलाखत झाली 12-14 वर्षापूर्वी. आणि त्याच्यानंतर मी असं लिहिलं खाली की आमच्या कामासाठी काही एक मदत हवी आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी करावी. तर तिथे कुणीतरी आपले अनिवासी मराठी गृहस्थ होते, त्यांनी तिथे खाली लिहिलं, आज चला आता ह्यांचं दुकान सुरू झालं. म्हणजे
हे जे आहे ना आपल्या समाजाची धारणा की देवस्थानांसाठी ओकेपर्यंत लोक पैसे खर्च करतील, लग्नासाठी ओकेपर्यंत खर्च करतील, पण चळवळी चालवणाऱ्यांनी थोडं बोट वर केलं तर लोक म्हणतील अरे काल त्याच्याकडे वॅगनार होती, आज स्विफ्ट डिझायर दिसली, कुठून तरी पैसे मिळालेले दिसत आहेत. हा जो प्रॉब्लेम आहे ना आपल्या समाजाचा, तर यासाठी थोडा विचार करा अशी मी विनंती करतो. चळवळीला सहकार्य करा, आम्हाला करा ही वेगळी गोष्ट आहे, पण नाशिकमध्ये जे करतायत त्या सगळ्या मंडळीनं करा. आणि टी शर्ट्स जाताना विकत घेतलेत तर आनंद होईल, पण पुस्तक घेऊन टी शर्ट घेतलं तर जास्त आनंद होईल. आणि उद्या आम्ही नाशिकमध्ये स्वगत नावाचं जे सभागृह आहे कुसुमाग्रज स्मारकाचं, तिथे नाशिकमधल्या मराठीच्या चळवळीत काम करू इच्छिणाऱ्या लोकांची एक बैठक बोलावली आहे. आपल्याला शक्य असलं तर जरूर या. धन्यवाद.